नमस्कार मित्रांनो, या बघा आपण वर कांदे लावलेले त्यासाठी पाईपलाईन फुटलेले ऊसामध्ये आणि ते नवीन पाईपलाईन करायची म्हणून JCB आणलाय. ते आमचे मालक आहेत, पावराचे मालक. तिथं पाईपलाईन लीक आहे म्हणून ती सारखी लीक राहते, डोंगरावर पाणी जात नाही म्हणून डायरेक्ट आपण आता JCB आणले. तर वंडर पाईप पडेल. टाइमपास वरून दणका मारला मोडा डायरेक्ट. इथं बोलायचं आहे त्यांना. इकडूनच्या मुळे ते राहिले. एका मुळे राहिले खोड, नाही तर कवात निघला. आज 15 मिनिटं झाले JCB एक खोड गाडीत. ते कोण आहे? ठेकेदार आहे काय? हा ठेकेदार आहे. ते पलीकडून उभे येते मालक आहे काय? ते मारलं की साहेब पण करायचे मारलं. ठेकेदार कोण बनेला वगैरे 100 रुपयांची वर. ठेकेदार पैसेच ठेकेदारांका आज पैसेच नाही. माझी आहे ठेकेदारांची. निघलं रे खोड, बरंच मोठं होतं. ओके कवर बारीक आहे. बारा येरीपर्यंत काढून घ्यायचं तिकडं. कामाला बारीक करीत रे JCB वाले. कामाला बारीक करते JCB वाले. सांगावंच लागत नाही त्यांना, एकदम क्लिअर मध्ये पाहत. फोटो व्हिडिओ काढतो ना तुमचा, काढू का? ठेकेदार आहे तुम्ही झाले. प्रोवायडरने आता
जास्त लांब लोटून लागते टिकाव नाही का. डेंजर विंग थोडं विंग बाबा तुम्ही इकून या इकून या तुम्ही बाबा तिकडे पाडायची ना इकडे वडून घ्यायची बाबळ तिकडं पाडून इकडं वडून घ्या तर ना मग जाळून द्यायला पाणी देऊन ये रे ड्रायव्हर का कोणचं का हे ड्रायव्हर का देऊन यायची पाणी बरं थांब नको जाऊ आता. हा बोल आप्पा रामदास जमदार लागता म्हणजे आप्पा काय चालू हा मी आलो पाईप उतराय का काय नाही म्हणा मी पार बंद करणार वायर जाऊ दे आता ते वायर त्यांना कळत नाही का आपण काय इकडे नाही येत. बरोबर पाडले तिकडं वायर तोडी तुमच्या लालू शेटची वायर नाही. मित्रांनो खाली विहिरी JCB चालू आहे आणि पाईपलाईन उकळायचं काम चालू आहे पण आम्हाला कळायला लागत होतं म्हणून आम्ही पेट्रोल आलेलो इकडे कळायला पाईप तापावली किती सायकल बनवतात काळे पाईप नाही तिथं पण JCB चालू आहे आपल्या इकडं ज्यांचं खाली काम चालू आहे त्यांचं इकडे लेवलचं काम चालू आहे जे दुसरं JCB चालू आहे आणि वर आलं पण मी तुम्हाला जो याच्या आधी जो ठेकेदार दाखवला होता जो व्हिडिओ मध्ये इकडे जाऊन बसले तो काय आज आलेला नाही डबडे ठेवलं काय करून आता कधी येतो काही नाही खूप टाइम लावला त्यांनी मी त्याची वाट बघतो बघा टाइम लावायची येण्यासाठी तर विहिरीवर जायचंय आपल्याला अजून पाईप तिथं तापवायचं आणि साकीड बनवून ते परत उकरून काढून द्यायचे ठेकेदार होता ना तर बघू अजून किती टाइम हे बघा मित्रांनो विहिरीवर जवळ घासपान काढून आपण इकडं आलं डोंगराच्या कडाला इकडं चालू आहे JCB आला इथपर्यंत आलेली पाईपलाईन आता आपल्याला तिकडे जायचं तो काळा वंडर पाईप इथं तापवायचं सायकीड बनवायचे आणि इथं पांगून घ्यायचं काढून टाकायचं बघू अजून किती टाइम लागतो. चला मित्रांनो आता पाईपलाईन उकरून झालेली सगळं झालं आता बघा ना पाईप गाडून घ्यायचे त्यासाठी पहिल्यांदा आपल्या साकीट वंडर पाईप याला काय साकीट नसतात याला साकीट आपल्याला स्वतः तयार करावं लागत त्याच्यामुळे पण चला आता साकीट तयार करण्याची तयारी चालू आहे. हे बघा आता इथं स्टोवर का ना कळा आले जे आपल्या मोटरसायकलीमध्ये जे आपण कळा आयला काढतो नवीन टाकतो त्यातले काळा आले ते काळा आयला आता बघूयात ओतून आणि यांचं तापवायचं काम चालू आहे.
ती सोडायची नाही बरं का. काळ्या आयलची पार्टी नाही का? काय काय गमती आहे. काम नाही करायचं पण नुसत्या गमती. साकेट याच्यात बुडवायचं नाही का? बघा होतं का? व्हिडिओ झाले ठेकेदार आहेत बघ तुमची आजच्या कामाची फक्त मान दिला त्यांना आजच्या कामाची. नालायक ठेकेदारी चालला शंभर आली खाली आई घाल्या लाज वाटायला पाहिजे एखादा मला आता सोयरा कामावून आहे की घेऊन यावा घेऊन यावा ते नाही तर जेवण भेट अहो ते जेवेल नाही सकाळ दर दोन चपात्या खाल्ल्या अयो मला म्हणे जेवण आलो चपाती आपण 2 वय पोटच भरत जाऊ. आम्हाला एकही भेटत नाही काय मला तुम्हाला सांगून आलाय आम्ही काय करू ऐक ना सीमाला सांगून आलाय ना खाली सीमा उद्या पाय घाट झालं मला भेट पाहायचं शिवला का आम्ही काय करू त्याला राग आला बरोबर ना तुमच्या कामात तुम्ही आतमध्ये त्याच्या कामात तुम्ही आतमध्ये मालक सांगायचं नाही कुठे गेलं ते काय ना ते कुठे झालं काय ते पैसे डिजिटल काम करायला डिजिटल फक्त बटन दाबायचे काम चालू ऑटोमॅटिक डिजिटल आहे काय बरोबर मागून थोडस ज्यावेळेस आपण त्यावेळेस हा पाईप याच्यामध्ये उभा करून असं बुडवावं लागत बुडून तरी 15 ते 20 मिनिटं हे असं ठेवावं लागतं त्याच्यात ते पगाळला का मग त्याचा आपल्याला त्यासाठी 2 थाळ्याला सायकल पाईप वरून पॅक करतो पाणी पण आहे म्हणून ते वापरलं जातं. तर बघू आपण पूर्ण प्रोसेस बघत राहतो तुम्हाला सायकिट कसं बनवायचं तुम्हाला व्हिडिओतून पूर्ण माहिती मिळेल. याच्या मापाचं काही ना काही लोकांना माहित नाही सायकिट मोटर पाईप सायकिट कसं बसवायचं आणि बनवायचं कसं ते आपलं टेंब्या करीतात पण टेंब्याचा काही उपयोग नसतो. टेंबा केला की तो पाईप कडक होतो नंतर तो जास्त दिवस टिकत नाही. त्यावेळेस आपण असं ऑइलमध्ये ज्यावेळेस आपण पाईप तापितो त्यावेळेस मग तो पूर्णपणे नरम असतो तो तुटत नसतो आणि सायकिटही थोडं व्यवस्थित बनत असतं. चला बघूया पूर्ण प्रोसेस बघा. चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. चला बघूया मग आपण पूर्ण व्हिडिओ जर स्किप केला तर तुम्हाला काहीच कळणार नाही नेमकं कसं बनवलं सायकिट ते. आणि सायकिट तुम्हाला जर बनवायचं असेल शेती कामासाठी पुढं पाईप बी आणला तुम्ही तर या व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. लय भारी पगार पाणी काय खाली ठेवायचं का काढू का पाण्यात दाबावं लागलं का ते झालं का काय सोपं थाळी का पाणी नाही अजून लय वेळ ती पाईप वाकायचं सगळं सोपं ना. बस 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 पाईप तसा धरायचा ना असा धरायचा चला आयल आयल माग तू नाही हे काही सावध आहे
नाही नाही राहू द्या अजून लई गरज आहे मामा तुम्ही असं काय करते गडबड ना बेंड होतं लगेच हॅलो वाकडं झालं पुन्हा सगळं गोंधळ होऊन जाईल तर आपल्या 10-5 मिनिटं तात्या एक जरा मी तुम्हाला थोडं हा बोला बोला हा जरा पाईपलाईन कर लेकिन 10-5 मिनिटं काय नाही साहेब हा जेवायला गेलंय काय माहिती आता